नमस्कार मित्रांनो, आज आपण महा-डी-बी-टी पोर्टलवरती शाळांचे न्यू रजिस्ट्रेशन कशी करायची याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपणास कोणती कच्ची माहिती आपल्याकडे असणे गरजेचे आहे या संदर्भात सांगायचे झाल्यास आपणास आपल्या मुख्याध्यापकांचं आधार नंबर पाहिजेत, मोबाईल नंबर आणि त्यांचा ईमेल आयडी आपल्या स्वतःजवळ असेल तरच आपण आपल्या शाळेचे न्यू रजिस्ट्रेशन करू शकाल। तर हे न्यू रजिस्ट्रेशन सर्व माहिती आपल्या जवळ आहे असे गृहीत धरून आपण न्यू शाळांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं ते प्रत्यक्षात पाहूयात, जेणेकरून आपणास तर त्यासाठी मित्रांनो आपल्या कम्प्युटरमधील किंवा मोबाईलमधील कोणत्याही स्वरूपाचे ब्राउझर ओपन करा। मी या ठिकाणी माझ्या कम्प्युटरचं हे एक ब्राउझर ओपन केले, त्याच्या ॲड्रेस बारवरती महा-डी-बी-टी लॉग इन असे नाव टाका। महा-डी-बी-टी लॉग इन असे नाव टाकल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन लॉग इन हिअर आणि महा-डी-बी-टी असे टॅब दिसतील। या महा-डी-बी-टी या टॅबवरती क्लिक करा। या महा-डी-बी-टी टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी प्री मॅट्रिक स्कॉलरशिप अशा स्वरूपाची टॅब आपणास दिसून येईल। त्या प्री मॅट्रिक या स्कॉलरशिप या टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी ही ॲप्लिकंट लॉग इन हिअर अशा स्वरूपाचा हा डायलॉग बॉक्स या ठिकाणी आलेला आहे। तर त्या ठिकाणी अटेन्शन ही जी सूचना दिलेली आहे की नाही, नोटीस दिलेली आहे की नाही, अटेन्शन दिलेले आहे की नाही, हे सर्व व्यवस्थितरित्या आपण या ठिकाणी वाचून घ्या, त्यानंतरच आपल्या कामाला सुरुवात करा। फॉर रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकंट्स फॉर प्री मॅट्रिक स्कीम्स ऑन महा-डी-बी-टी पोर्टल, स्कूल प्रिन्सिपल शुड लॉग इन बाय टायपिंग PRESE आणि आपल्या शाळेचा ईडस कोड अंडरस्कोर आणि प्रिन्सिपल अशा स्वरूपाचं नाव टाकून हा आपला युजर नेम असेल आणि पासवर्ड काय असेल तर PASS@A13 ह्या सर्वांसाठी बाय डिफॉल्ट पासवर्ड आहे। तर त्यानुसार मी माझ्या शाळेचा या ठिकाणी यूडस आपल्या सूचनेमध्ये अटेन्शनमध्ये जी सूचना सांगितली की नाही त्याप्रमाणे मी माझ्या शाळेचा या ठिकाणी युजर नेम या ठिकाणी टाकतोय। या ठिकाणी बघा P कॅपिटल आणि त्याच्यानंतर स्मॉल अक्षर अंडरस्कोर, त्याच्यानंतर SE कॅपिटल, त्यानंतर माझ्या शाळेचा यूडस कोड टाकतो। मी माझ्या शाळेचा यूडस कोड टाकल्यानंतर या ठिकाणी पुन्हा अंडरस्कोर करा आणि प्रिन्सिपल असं नाव टाका PRINCIPL। या प्रिन्सिपल मधील P हे कॅपिटल असावं लागेल, बाकी नंतर सगळं स्मॉल अक्षर PASS@123 त्यानंतर AYLAYLZY हा कॅप्स कोड टाकून हे बघा या ठिकाणी मित्रांनो हा कॅप्स कोड टाकल्याच्या लॉग इन झालोय आणि या ठिकाणी इंटर आधार नंबर आणि यानंतर इंटर कॉन्टॅक्ट नंबर, इंटर न्यू पासवर्ड आणि इंटर न्यू पासवर्ड अशा स्वरूपाच्या टॅब्स ओपन झालेले आहेत। या ठिकाणी मुख्याध्यापकाचा आधार नंबर टाईप करा। या ठिकाणी मी मुख्याध्यापकाचा आधार नंबर या ठिकाणी टाईप करत आहे। त्यानंतर मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करा। त्यानंतर या ठिकाणी पासवर्डमध्ये 5 एक अक्षर कॅपिटल घ्या, 1 किंवा 2 कॅपिटल अक्षर घ्या, त्यानंतर स्मॉल अक्षर घ्या, वरी जो पासवर्ड टाकलेला आहे तोच पासवर्ड या ठिकाणी टाका। त्यानंतर गेट OTP फॉर आधार या नंबरवरती क्लिक करा आणि आता मुख्याध्यापकाच्या मोबाईलवरती एक OTP गेलेला आहे बघा, तो OTP आता बघा 762677 जो पासवर्ड दिला होता, जो मोबाईलवरती मुख्याध्यापकाच्या मोबाईलवरती जो पासवर्ड आला तो टाकल्याच्यानंतर मी सबमिट केल्याच्यानंतर मेसेज पासवर्ड चेंज सक्सेसफुल अशा स्वरूपाचं आलेलं आहे। ओके करा। ओके केल्याच्यानंतर तो जो पासवर्ड आपण टाकला होता तो पासवर्ड या ठिकाणी युजर नेम टाका अगोदर आणि त्यानंतर तो पासवर्ड टाका। आता या ठिकाणी बघा मित्रांनो, हा जो बाय डिफॉल्ट पासवर्ड आहे तो टाकायचा नाही, तर आपण जनरल केलेला जो पासवर्ड होता तो पासवर्ड टाका, कॅप्स कोड टाका आणि लॉग इन करा। लॉग इन हिअर केल्यानंतर या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी आपल्या महा-डी-बी-टीच्या प्रोफाईलवरती आपण गेलेलो आहे। या ठिकाणी वेलकम या ठिकाणी केल्यानंतर होमवरती आपल्या शाळेचा युजर नेम या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर डॅशबोर्ड आणि स्कूल प्रोफाईल या ठिकाणी आहे। स्कूल प्रोफाईलवरती क्लिक करा। स्कूल प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेची जी काही माहिती आहे या ठिकाणी आपल्याला सर्व काही माहिती आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। यूडस कोड आहे, स्कूल नेम आहे, स्कूल मॅनेजमेंट आहे, स्कूल सब मॅनेजमेंट आहे, स्टेट आहे, डिस्ट्रिक्ट आहे, तालुका आहे, एवढ्या गोष्टी आपल्या ऑलरेडी भरलेल्या आहेत। त्यानंतर विलेज या ठिकाणी बघा आपल्या गावा आहे का नाही ते गाव या ठिकाणी सिलेक्ट करा। या ठिकाणी गाव मी सिलेक्ट केलं आहे, गावाचं या ठिकाणी पिनकोड केलं का, हा पिनकोड या ठिकाणी केला आहे। आता शाळेचा जो मेल आयडी आहे का नाही तो मेल आयडी या ठिकाणी सिलेक्ट चालू असलेला मेल आयडी या ठिकाणी टाका, कारण त्यावरती आपला OTP जाणार आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाका। त्यानंतर शाळेची वेबसाईट असेल तर टाका, नाही टाकली तर चालेल। त्यानंतर शाळेचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तो नाही टाकला तर चालेल।
आणि स्टेट बोर्ड या ठिकाणी बघा, बोर्ड आहे, स्टेट बोर्ड आहे, ते स्टेट बोर्ड या ठिकाणी मी सिलेक्ट केलेला आहे, तो आपल्याला भरणं गरजेचं आहे. या ठिकाणी स्कूल वेबसाईट भरली नाही तरी चालेल, स्कूल रजिस्ट्रेशन नंबर नाही भरला तरी चालेल आणि एस्टॅब्लिशमेंट इयर नाही भरलं तरी चालेल, पण स्कूल बोर्डच्या ठिकाणी स्टेट बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर इज स्कूल अंडर, ही शाळा कशाच्या अंडरमध्ये येते, तर या ठिकाणी बघा MMRDA आहे का, PMRDA आहे का, औरंगाबाद सिटी आहे का, नागपूर सिटी आहे का, नाही. तर आपली शाळा ही जिल्हा परिषदच्या अंडरमध्ये येत असते, असल्यामुळं ऑदरवरती सिलेक्ट करता आहे. ऑदरवरती सिलेक्ट केल्यानंतर इज मिलिटरी, ही शाळा मिलिटरी आहे का, तर नाही आहे. आणि ITI आहे का, तर आपण या ठिकाणी नो या टॅबला सिलेक्ट केलं आहे. आता या ठिकाणी मुख्याध्यापकाचं पूर्ण नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. त्या ठिकाणी पूर्ण नाव लिहा. त्यानंतर मोबाईल नंबर लिहा पुन्हा. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी आता या ठिकाणी गेट OTP टू व्हेरीफाय, मोबाईल नंबर टाकल्यानंतर मोबाईलवरती एक OTP येईल बा. या ठिकाणी मी मोबाईल टाकल्याच्यानंतर ही टॅब ॲक्टिव्ह झालेली आहे. गेट OTP फॉर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन अशा स्वरूपात टॅब आले, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर OTP सक्सेसफुली सेंड टू मोबाईल नंबर अशा स्वरूपाचं नोटिफिकेशन आले. ओके करा. आता मुख्याध्यापकाच्या मोबाईलवरती आलेला OTP या ठिकाणी टाका. बघा मित्रांनो, हा OTP बघा मित्रांनो 5 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला टाकावं लागणार आहे. हे बघा 3 मिनिट आणि 54 सेकंदाचा वेळ बाकी आहे. त्यात तत्पूर्वीच मी व्हेरीफाय OTP फॉर मोबाईल नंबर अशा स्वरूपाचं क्लिक करत आहे. मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन हॅज बीन डन सक्सेसफुली अशा स्वरूपात आल्यानंतर ओके करा. ओके केल्यानंतर त्या ठिकाणी बघा मोबाईल नंबर व्हेरीफाईड झालेला आहे. त्यानंतर आता या ठिकाणी मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर या ठिकाणी म्हणजे मेल ID आणि हे बघा आता टॅबवरती क्लिक केले की ऑटोमॅटिक गेट OTP फॉर ईमेल ID व्हेरिफिकेशन अशा स्वरूपाचे टॅब हायलाईट होईल. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा OTP सेंड सक्सेसफुली सेंड टू ईमेल ID अशा स्वरूपाचं नोटिफिकेशन आले. या ठिकाणी बघा 5 मिनिटाचा अवधी आपणास दिलेला आहे. 3 मिनिट 24 सेकंदाचा कालावधी असताना मी व्हेरीफाय OTP फॉर ईमेल ID वरती क्लिक करत आहे. ईमेल ID व्हेरिफिकेशन हॅज बीन डन सक्सेसफुली अशा स्वरूपात नोटिफिकेशन आले. ओके या टॅबवरती करा. ओके या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला पुन्हा या ठिकाणी स्कूल प्रिन्सिपलची माहिती भरलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला स्कूल क्लर्क इन्फॉर्मेशन या टॅबवरती क्लिक करून आपल्याला माहिती भरायची आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, स्कूल क्लर्क इन्फॉर्मेशनमध्ये मुख्याध्यापकाच्या व्यतिरिक्त जो शिक्षक आहे की नाही त्यांचे नाव आपणास या ठिकाणी भरायचे आहे. हा बघा मोबाईल नंबर टाकल्यानंतर गेट OTP फॉर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन अशी टॅब येईल. या ठिकाणी OTP सक्सेसफुली सेंड टू मोबाईल नंबर या टॅबवरती क्लिक करा. यालाही पण 5 मिनिटाचा अवधी आहे. OTP व्हेरीफाय फॉर मोबाईल नंबर 2 मिनिट 9 सेकंदाचा कालावधी असताना मी टाकून या ठिकाणी मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन हॅज बीन डन सक्सेसफुली. त्यानंतर या ठिकाणी आता मेल ID टाकत आहे. त्यानंतर हे मेल ID टाकल्यानंतर बघा गेट OTP फॉर ईमेल ID व्हेरिफिकेशन OTP सक्सेसफुली सेंड टू ईमेल ID. ओके, याला पण 5 मिनिटात अवधी. हा OTP व्हेरीफाय OTP फॉर ईमेल ID असं केल्यानंतर ईमेल ID व्हेरिफिकेशन हॅज बीन डन सक्सेसफुली अशा स्वरूपाचा या ठिकाणी बघा प्रिन्सिपलचे जे काही मोबाईल नंबर आणि ईमेल ID ते व्हेरीफाय झालेले आहेत. या ठिकाणी स्कूल क्लर्कचे पण ईमेल ID आणि मोबाईल नंबर या ठिकाणी व्हेरीफाय झाले. त्यानंतर सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर स्कूल डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली अशा स्वरूपाची नोटिफिकेशन या ठिकाणी आलेली आहे. ती टॅब आपण या ठिकाणी जमलंच तर याचं स्क्रीनशॉट काढा. त्यानंतर ओके करा. हे बघा अशाच पद्धतीने मित्रांनो या शाळेचं स्कूल रजिस्ट्रेशन या ठिकाणी 100% पूर्ण झालेलं आहे. आपल्यास कोणत्याही स्वरूपाची याबाबत अडचण असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन नक्कीच कळवू शकता. धन्यवाद.